नमस्कार. आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सर्वजण सर्व साक्षी वैश्विक शक्तीद्वारे स्वस्थ, मस्त, तंदुरुस्त, स्वकर्तव्यस्थ असाल. आजचा विषय आहे धन्वंतरी ध्यान साधना. आपल्या या ध्यान साधनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना. माझे माता पिता, गुरु, सद्गुरु, सर्व देवदेवता, साधू, संत, ऋषीमुनी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, समुद्र मंथनातून भगवान विष्णूंचा अंश अवतार भगवान धन्वंतरी प्रकट झाले. त्यांच्या हातामध्ये अमृताचा कलश, औषधी वनस्पती आणि शंख, चक्र, गदा हे दैवी आयुध आहेत. म्हणूनच या दिवसाला धन्वंतरी जयंती असे म्हणतात. धन्वंतरी ध्यान साधना करण्यापूर्वी एका शांत जागी बसा. सुखासनामध्ये मांडी घालून पाठीचा मणका ताठ ठेवून बसा. सावकाश डोळे बंद करून घ्या. आपले दोन्ही हात ज्ञान मुद्रेत आपल्या मांडीवर ठेवा आणि सावकाश डोळे बंद करून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. सोडताना ओम धन्वंतरे नमः. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. ओम धन्वंतरे डोळे बंदच ठेवा. दोन्ही हात ज्ञान मुद्रेत आपल्या मांडीवरतीच असू द्या. जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनात कल्पना करा, समुद्र मंथनातून उगवलेले सुवर्ण प्रकाशमय रूप हातात अमृत कलश घेऊन हसतमुख दीर्घ ऊर्जाधारी भगवान धन्वंतरी आपल्यासमोर साक्षात प्रकट झाले आहेत. त्यांच्या शरीरातून निळसर सुवर्ण तेज बाहेर ब्रह्मांडामध्ये विस्तृत झाले आहे, जे आपल्या डोक्यावर पडून संपूर्ण शरीरात वाहू लागले आहे. श्लोक. ओम नमो भगवते महासुदर्शनाथ वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय श्री महावैष्णवे नमः. कल्पना करा, सर्व रोगांचा नाश करणारे, त्रैलोक्याचा अधिपती असणारे श्री विष्णूचा अंश अवतार श्री धन्वंतरी देवता यांच्या अमृत कलशातील दिव्य ऊर्जा माझ्या सप्त चक्रांना जागृत, सक्षम आणि सुदृढ करत आहे. कल्पना करा. आपले दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना लाम. कल्पना करा की लम या बीज मंत्राद्वारे माझे पृथ्वी तत्वरूपी मूलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. भगवान धन्वंतरीच्या दिव्य प्रकाशाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहे. आपले दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात नाभीच्या दोन बोटे खाली स्वादिष्टान चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. वाम. कल्पना करा, ब्रह्मांडातून धन्वंतरी यांच्या कलशातील दिव्य ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या स्वादिष्टान चक्राला, जलतत्व रूपी स्वादिष्टान चक्राला ऊर्जांकित करत आहे. मी स्वादिष्टान चक्र उत्तमरित्या कार्य करत असून प्रत्येक अवयव माझे सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. एक दीर्घ श्वास घ्या. वाम.
दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात नाभीच्या 2 बोटेवर मणिपूर चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. राम. कल्पना करा ब्रह्मांडातून धन्वंतरी यांच्या कलशातील दिव्य ऊर्जा प्रकाश माझ्या मणिपूर चक्राला, अग्नी तत्वरूपी माझ्या मणिपूर चक्राला सक्षम आणि सुदृढ करत आहे. मी शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहे. आपले दोन्ही हात समोर आणा. आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करून दोन्ही हात आपले अनाहत चक्र म्हणजे हृदयस्थानी ठेवा. दीर्घ श्वास घ्या. याम. कल्पना करा ब्रह्मांडातील हिरव्या रंगाची दिव्य तेज ऊर्जा जी धन्वंतरी यांच्या कलशातून माझ्या शरीरामध्ये, माझ्या अनाहत चक्रामध्ये प्रवेश करत असून वायू तत्वरूपी माझे अनाहत चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. माझ्या अनाहत चक्रातील संपूर्ण अवरोध नष्ट झालेले आहे. माझ्या हृदयामध्ये भगवंताची कृपा, आशीर्वाद प्राप्त झालेले आहे. आपले दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात विशुद्धी चक्र म्हणजे कंठस्थानी ठेवा. दीर्घ श्वास घ्या. हाम. कल्पना करा ब्रह्मांडातून धन्वंतरी यांच्या कलशातील दिव्य निळ्या रंगाची तेजस्वी ऊर्जा प्रकाश माझ्या विशुद्धी चक्राला ऊर्जांकित करत आहे. माझे विशुद्धी चक्र आकाश तत्वाशी एकरूप होत असून सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. धन्वंतरी देवता म्हणजे वासुदेवांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. या आकाश तत्वी माझ्या विशुद्धी चक्राला सक्षम आणि सुदृढ केले. आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आज्ञा चक्र भ्रूमध्यस्थानी ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. कल्पना करा ब्रह्मांडातून धन्वंतरी यांच्या कलशातील निळ्या रंगाची दिव्य ऊर्जा प्रकाश माझ्या आज्ञा चक्राला सक्षम आणि सुदृढ करत आहे. आज्ञा चक्राद्वारे मला भगवंताची कृपा, आशीर्वाद प्राप्त होत असून माझे आज्ञा चक्र जागृत होत आहे. माझे आज्ञा चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. निळ्या रंगाचे हे आज्ञाचक्र आकाश तत्वाशी एकरूप होत असून श्री धन्वंतरी यांच्या कृपेद्वारे मी दिवसेंदिवस आज्ञाचक्राद्वारे जागृत होत आहे. आपले दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात सहस्रार चक्र म्हणजे डोक्यावर टाळूच्या दोन्ही बाजूने ठेवा. दीर्घ श्वास घ्या. ओम. कल्पना करा धन्वंतरी यांच्या कलशातील रेखीची दिव्य जांभळ्या रंगाची ऊर्जा प्रकाश माझ्या सहस्रार चक्रात प्रवेश करत असून माझे सहस्रार चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. आपले दोन्ही हात आकाशाकडे करा. कल्पना करा धन्वंतरीच्या कलशातील सप्तरंगांची ऊर्जा माझ्या सप्त चक्रांना प्राप्त होत आहे. आपले दोन्ही हात जड होत आहे, मुंग्या येत आहे, त्याला एक प्रकारच्या झिंझिण्या येत आहे. ही रेखीची ऊर्जा धन्वंतरीद्वारे आपल्याला प्राप्त होत असून आपल्या संपूर्ण चक्राला सक्षम आणि सुदृढ करत. हळूहळू हात आपले सहस्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्राला ही ऊर्जा प्राप्त करून दोन्ही हात आपण समोर बसतो तिथे टेकवा.
ग्राउंडिंग करा, एक स्वतःला नमस्कार करा. वैश्विक शक्तीद्वारे या ऊर्जेची प्राप्त झाली असून आपण शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेले आहोत. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा आनंदाचा आणि आरोग्यदायी होत आहे. धन्वंतरीच्या कृपेद्वारे माझे सहस्रार चक्र खुले झाले असून प्रत्येक तत्वरूपी ऊर्जा, वायू तत्व, जलतत्व, अग्नितत्व, आकाश तत्व, पृथ्वी तत्व रूप या ऊर्जा माझ्या देहामध्ये जागृत झालेली आहे. या वैश्विक शक्तीचे खूप खूप धन्यवाद. तसेच वसुदेवांचे अंश अवतार श्री धन्वंतरी यांचे खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. अशा तऱ्हेने ही धन्वंतरी ध्यान साधना करून आपले संपूर्ण चक्र सक्षम आणि सुदृढ होतात. तर कशी वाटली माझी ध्यान साधना नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया पुढील प्रवासात. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू.